लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नाम्. अन्यौच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संता, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक माझा पायावरी, बाबा या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि मुलाचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात. विठाला 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 विठाला. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, ग्रामस्थ मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला वारी सोडून बोलवलेलं आहे. वैकुंठवासी कैलासवासी चंद्राबाई गणपतराव सरगर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि अगदी जीव ओतून हा कार्यक्रम या कुटुंबांनी केलाय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की जमाजमाव करायला थोडं जड जातं, कारण जो महाराज वारी सोडून गावाकडे फिरतो त्याला महाराज म्हणायचं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? मग अशा वातावरणामध्ये गायकही भेटत नाहीये, वादकही भेटत नाहीये आणि कीर्तनकारही भेटत नाहीये. मग तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही सुद्धा वारी सोडून आला. तसं मी चूकच केलेली आहे, पण आई हा विषय माझ्या हृदयाचा असल्यामुळं आणि त्यांची खूप इच्छा होती की आमच्या आईच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांचं कीर्तन व्हावं. आणि अगदी जवळच पिराच्या कुरवलीला मुक्काम असल्यामुळं तिथून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. या सरगर कुटुंबियांनी खूप जीव ओतून कार्यक्रम केला. कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम जीव ओतून करणं वेगळं. एवढा जीव ओतला या कार्यक्रमामध्ये की परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये.
पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये, गावातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये. त्या सरगर कुटुंबियांनी नियोजन एवढं सुंदर केलं की साक्षात मेघराजाला सुद्धा आपलं कीर्तन ऐकायची इच्छा झाली, म्हणून त्याला हाजरी लावली. कीर्तनामध्ये चांगल्या कार्यक्रमामध्ये पाऊस आला तर आयोजक मंडळी लक्ष देऊन ऐका, तो अपशकुन नसतो. पूर्वी साधू संत यज्ञ करायचे, जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नव्हती तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता. तुम्ही असं समजून चला की आपला हा जो एक दिवशीचा यज्ञ आहे तो मेघराजानं परिपूर्ण केला आहे. विठाला 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 विठाला. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. बसणारी मंडळी, आपण सर्व भाग्यवान आहोत गड्यानो. केवढं सुंदर नियोजन तुम्हाला आणि मला पाहायला मिळतंय. अरे, आपण ज्या देशामध्ये वावरतोय, आपल्या देशाच्या वेदाचं वाक्य आहे मातृदेवो भव पितृदेवो भव. मला सांगायला वाईट वाटतंय, ज्या देशाच्या वेदाचं वाक्य मातृदेवो भव आहे, पितृदेवो भव आहे, त्या देशामध्ये, त्या महाराष्ट्रामध्ये दररोज जर एका नवीन वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल तर बसणाऱ्या मंडळींनी आपण आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे. अरे, एका ठिकाणी मायबापाला देवता मानल्या जातंय आणि दुसरीकडे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये दररोज एका नवीन वृद्धाश्रमाचा जन्म होतोय. आम्ही महाराष्ट्रामध्ये असेही काही लोक पाहिले की ते आपल्या मायबापाला सांभाळत नाहीये. या महाराष्ट्रामध्ये आम्ही असेही लोक पाहिले की ते आपल्या मायबापाला बोलतही नाहीये. या महाराष्ट्रामध्ये आम्ही असे हजारो श्रीमंत लोक पाहिले की त्यांनी आपले मायबाप वृद्धाश्रमामध्ये टाकले. पण या महाराष्ट्रामध्ये या सरगर कुटुंबियासारखे सुद्धा लेकरं आहे की आपली आई गेल्यानंतर सुद्धा त्या आईचं तृतीय पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटात करणारे. विठाला विठाला हे सगळं वैभव पाहिल्यानंतर तुम्हाला आणि मला त्या तिन्ही भावांचा हेवा वाटावा यात नवल नाहीये. तुकोबरायच्या 4 जण आहे ना, त्या 4 भावांचा हेवा वाटावा यात नवल नाहीये. तुकोबरायच्या भाषेत सांगायचं म्हणलं की तुकोबराय सांगतात, हा तयाचा हरिक वाटे दे. प्रबल कमी कार्याचा कडक झालाय आवाज. वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा. आवाज कमी कर पकवाजाचे. वाट देवा तयाचा हरिक वाटे देवा. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होते जे सात्विक. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होते जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा. वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा. वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून अगदी सुंदर नियोजन केलंय. बसणारे मंडळी, मला तुम्हाला एवढं सांगायचं, जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. कबीर बाबा सांगतात, आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. बऱ्याचशा वेळेस दसक्रिया विधीच्या कीर्तनाला गेलो, प्रवचनाला गेलो, पुण्यतिथीला गेलो की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आमच्या जवळ येतात, बाबा खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी, खूप काही कष्ट केले आमच्या आईने आमच्यासाठी. आता तिचे आरामाचे दिवस आले, आता तिच्या खाण्यापिण्याचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली. काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात मैत्रीण सोडून गेली. इथं बसणारी मंडळी,
एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर लिहून ठेवा गड्यानो. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाही रे गड्यानो. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. महाराजांची भाषा आहे ना, एथ नाही उरो आले अवतार, येत नाही ओरो आली अवतार, येथ नाही ओरो आले अवतार, येत नाही ओरो आले अवतार, ऐरते पामर जीव किती, जीव किती, ऐरते पामर जीव किती, जीव किती, आयरते पामर जीव किती, जीव किती, आयरते पामर जीव किती, जीव किती. इथं नाही उरो आले अवतार, ऐरते पामर जीव किती, ऐरते पामर जीव किती. येत नाही उरो आले अवतार, येते पामर जीव किती, येते पामर जीव इथं नाही उरो आले अवतार, ऐरते पामर जीव किती. म्हणून जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. पण आमच्या चंद्राबाईंच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित सर्वच माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, कीर्तनाला बसल्या बसल्या हाही जीवनामध्ये कधीतरी विचार करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे, मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे. अरे या महाराष्ट्रामध्ये काही असे लोक आहे की जिवंतपणी लोक त्यांच्या मरणाची वाट पाहतात. कबीरा हो कबीरा, कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. बसणारे मंडळी, महाराष्ट्र तुमच्या आणि माझ्यासाठी रडलं एवढं नका चांगलं जगू गड्यांनो. पण आपला जिल्हा आपल्यासाठी रडला पाहिजे, त्याची तर प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. बरं नका जिल्हा रडेनं, कमीत कमी तालुका तर रडला पाहिजे. काही लोकांची मरण्याची वाट गावकरी पाहतात. आणि मी खरं सांगू का तुम्हाला, माणूस किती चांगला होता या महाराष्ट्राला नाही या देशाला लागलेले एक शाप सांगतो तुम्हाला. माणूस किती चांगला होता हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी, या देशाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं. महाराज काय करावं लागतं? अजित दादा हा कामाचा माणूस होता हे जिवंतपणी कळलं लोकांना का मेल्यावर? मेल्यावर कळलं. मेल्यानंतर लोकांनी स्टेटस ठेवले की खरंच आज कामाचा माणूस गेला. अरे एवढं महाराष्ट्राने नव्हे देशाने त्या बिचाऱ्याचं एवढं तोंड भरून कौतुक केलं, तेवढं जर त्या बिचाऱ्याचं जिवंतपणी केलं असतं तर अजून जगला असता महाराज तो जास्त दिवस. खरं सांगतो, या महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं. हो हो, मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही माय माऊली अनाथाची माय होती. पण जिवंतपणी त्या माय माऊलीने किती गोर गरीब मुलांचा सांभाळ केला, किती गोर मुलीचा सांभाळ केला हे तुम्हालाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. इथं बसणाऱ्या 95% लोकांना त्या माय माऊलीचा आश्रम कुठं हे सुद्धा माहित नाहीये गड्यानो. पण या देशाला लागलेला हा शाप आहे. इथं जिवंतपणी कधीच माणसाचं महत्व कळत नाहीये. म्हणून जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. जाण्याच्या अगोदर चांगलं जगा. आणि जगत असताना महाराज सांगतात, हा उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, हा कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कामने कामरणाची सरे
विसरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे सुखमने का मरण रे सुखमने का मरण रे उत्तमाची उरे उत्तमाची उरे उत्तम कीर्ती या जगामध्ये तुमची शिल्लक राहावी यासाठी प्रत्येकानं तयारी करा. खूप सुंदर अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. आईची पुण्यतिथी म्हणून हा अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. काकड्याच्या मालिकेतला 4-5व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेना प्रीती. बसणारी मंडळी, या समाजाचा जर विचार करू गेलो तर या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहे गड्यांनो. किती प्रकारचे वर्ग आहे? 4. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि 4था वर्ग आहे कळवळणारा. या 4 वर्गात मला कीर्तन संपवायचं. फक्त तुम्ही लक्ष द्या माझ्याकडं. आपल्याला ना कसोटी खेळायची ना वन डे, ओनली 20-20. ती बी 6 ओव्हरचीच खेळायची. त्यामध्ये बॉलिंगही मीच करणार आहे, बॅटिंगही मीच करणार आहे आणि शेवटी मॅन ऑफ द मॅच सुद्धा मीच घेऊन जाणार आहे. तुम्ही फक्त लवकर, कारण की हा बाबा कधी येईल काही सांगता येत. लाईट गेली तर जनरेटरची व्यवस्था करता येईल, माईक खराब झाला तर माईक आणता येईल, पण निसर्गाच्या पुढं आतापर्यंत कोणाचाही अंदाज लागला नाहीये. चला, कोणत्या का निमित्तानं होईना निसर्गाचा अंदाज आतापर्यंत कोणी लावू शकत. लोक सांगू शकतात की या जिल्ह्यात पाऊस होणार आहे असा अंदाज आहे, पण तो होणारच आहे असं कन्फर्म कोणी सांगू शकत नाहीये. ऐका, पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. हे गांजर गवत महाभारतापासून कुठेही पुढचे. दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा आनंद पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला जळजळणारा म्हणतात. काय म्हणतात? जळजळणारा. दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याचं ऐश्वर्य, दुसऱ्याचा बंगला पाहिल्यानंतर ज्याला कसं तरी होतं त्याला काय म्हणतात? जळजळणारा. जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण कोण दुखी? लक्ष देऊन ऐका. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. तुम्हाला असं वाटतंय महाराष्ट्रातले राज्य सुखी? महाराष्ट्रातले तर नाहीच नाहीये आणि दिल्लीतले तर अजिबातच नाहीये महाराज. या पोरांचं आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवर. देशाच्या पंतप्रधानाला पळून जाण्याची वेळ आली. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? मी कोणत्या सरकारची निंदा करण्यासाठी इथं उभा नाहीये, मी कोणत्या सरकारची टिंगल करण्यासाठी सुद्धा इथं उपस्थित नाहीये. मला एवढंच सांगायचं, प्रत्येकाने राजकारण करावं, पण ते राजकारण गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी करू नये अशी माझी सरकारला काय आहे विनंती. महाराज, कोणता रे खासदार फुटणं साहजिक आहे. पेपर जर फुटायला लागले तर अभ्यास करायचा कसा? हा एक मोठा प्रश्न आहे ना. म्हणून काय होईल काही सांगता येत नाहीये. यांच्या एका चुकीमुळं कितीतरी मुलं आत्महत्या करतायत महाराज. अरे, शिक्षणाचं काय महत्व आहे? एखाद्या गोर गरीब पोराला विचारावं. त्याचा बाप व्याजानं पैसे काढून त्याला शिकवतो आणि तो कष्ट करून शिकतो, रात्रंदिवस अभ्यास करतो आणि परीक्षेच्या अगोदर जर त्याचा पेपर फुटत असेल तर त्याचं आयुष्य बर्बाद होतंय. म्हणून ह्या गोष्टी कोणी का, हे बघा, चूक माझ्याकडून जरी झाली तरी ती चुकच आहे आणि चूक माझ्या बापाकडून जरी झाली तरी ती काय आहे? चुकच आहे. चुकीचं समर्थन कोणीच केलं नाही पाहिजे. चुकीच्या विरोधात बोलायला शिका. ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या विरोधात बोलायला शिकसाल त्या दिवशी हे लोक मातीवर आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 जे मुलं आपल्या हक्कासाठी आंदोलन करताय ते तुमच्या परिसरातल्या एका बावळट मूर्ख माणसाने त्यांना आतंकवाद्याची उपमा दिली. काय दिली? आतंकवाद्याची उपमा दिली. खरं सांगू का महाराज, हे सगळे म्हशीकडचे लोक आहे. हे चुकून मंत्रालयात गेलेले. खरं सांगतोय तुम्हाला. आम्हाला IAS व्हायचं असेल, आम्हाला IPS व्हायचं असेल, आम्हाला पोलीस व्हायचं असेल, आम्हाला तलाठी व्हायचं असेल,
एक 50,000 रुपयाची नोकरी देत आहे महाराज सरकार पोलिसाची, तर तो पोलीस होण्यासाठी 150 प्रतिबंध घालून दिलेले. तो छातीत आला पाहिजे, तो उंचीत आला पाहिजे, तो रनिंग मध्ये आला पाहिजे, तो उंच उडीमध्ये आला पाहिजे, तो लांब उडीमध्ये आला पाहिजे. अरे एका 50,000 रुपयाच्या नोकरीसाठी जर सरकारनं 150 प्रतिबंध घालून दिले, ज्याला जिल्ह्याचा खासदार करायचा, ज्याला तालुक्याचा आमदार करायचा, तो गधा कमीत कमी 12वी पास नको का हो? ही वस्तुस्थिती आहे महाराज. सगळ्या येड्याचा भरणा आहे महाराज. सगळं धुंद झाला तुझा दरबार. 7वी फेल मंत्री आहे, आय झालेलं त्याला सल्यूट करतो. ही चुकीची प्रथा आहे. विठाला 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 विठाला. म्हणून जळजळणाऱ्या लोकांचा विषय झाला. दुसरा वर्ग आहे हळहळणार. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. या जगामध्ये सर्वात सुखी जर कोण असेल तर भगवंताचे दास आहे, रामाचे दास आहे. अरे लाखोन समाज माझा ज्ञानोबराय तुकोबराय सोबत पंढरपूरच्या वाटेने चाललाय. थोडा पाऊस आला तर तुम्हाला एवढा त्रास होतोय. आज वाखरीलाही पाऊस आहे, वेळापूरलाही पाऊस आहे, बंडीसे गावला पाऊस आहे, आणि पिराच्या कुरवलीला सुद्धा पाऊस आहे. पावसात वारकरी झोपतात पण तक्रार सुद्धा करत नाहीये महाराज. खरं सांगू, ज्ञानोबराय तुकोबरायचा जो सोहळा आहे, पंढरपूरची जी वारी आहे, काही विज्ञानवादी लोक म्हणतात की चीनची भिंत अष्टआश्चर्य आहे, आग्र्याचा ताजमहल आश्चर्य. पण मला जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांना सांगायचं आणि सगळ्या अभ्यासू लोकांना सांगायचंय, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर ते माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा. विठाला 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 विठाला. ज्याला घरात एसी झोप येत नसेल त्यानं फक्त 15-20 किलोमीटर चालून पाहते, दगडात झोपतो महाराज. आणि तुम्ही ज्ञानोबरायच्या प्रस्थानच्या दिवशी वजन मोजायचं आणि वाखरीला वजन मोजायचं. प्रत्येक वारकऱ्याचं वजन 5 किलोनं वाढलेलं असतं. नुसतं म्हणायचं ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, काय पाहायचं काय. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. एका माणसाने मला काल विचारलं, का म्हणे महाराज खूप काळे पडले तुम्ही. म्हणलं माझ्या भगवंताचा स्वभाव आहे, जसा जसा पंढरपूरचा वारकरी पंढरपूर जवळ येतो, पांडुरंगाजवळ येतो, तसं पांडुरंग परमात्मा त्याचा कलर वारकऱ्याला देतो, म्हणून वारकरी काळा पडतो. विठाला 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 विठाला. जळजळणाऱ्याही लोकांचा विचार करू नका आणि हळहळणाऱ्याही लोकांचा विचार करू नका. तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणार आहे. तळमळणाऱ्या वर्गाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, त्या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना सांगितलंय की तो नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा करतोय. नाटाच्या अभंगामध्ये एक प्रमाण सांगतो, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निशेषी. या नाटाच्या अभंगाची सुरुवात किती सुंदर आहे पहा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. भेटल त्याला एवढंच विचारतो, बेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली से आस. रात्रंदिवस फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा करतोय. रामायणामध्ये खूप गोड प्रसंग आहे. मातंग ऋषीने शबरी आईसाहेबाला सांगितलं, शबरी, हे शबरी, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न आहे ग. काळजी नको करू, विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून शबरीने किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिली. लोकांचं हल्ली असं झालंय, लोकांना असं वाटतं एक आषाढीची वारी केली म्हणजे पांडुरंग परमात्मा माझ्या घरी सालानच राहिलं पाहिजे. एवढं सोपं नाही बरं. परमार्थामध्ये काहीतरी कालावधी घालावा लागल. शबरी मातेनं 14 वर्ष देवाची वाट पाहिली. आएगे रघुबीर जब मैं आसन पे बैठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, पूजा के थाली में
बंद न होगा मेरे प्यारे नैनों का आवन होगा. 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर विश्वाच्या मालकानं भेट दिली. म्हणून बसणारे मंडळी, परमार्थामध्ये काहीतरी कालावधी घालावा लागल. हल्ली लोकांचं असं झालंय, लोकांना कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय. लक्षात आलंय तुमच्या? कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात लोक शेअर मार्केटमध्ये गेले ना. तुम्ही गेले का कोणी? शेअर मार्केटला जर तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट केले की ते म्हणतात 1 लाखाला मी तुम्हाला 10,000 देणार. तुझ्या बापाची ठेव आहे का? 1 लाखाला 10,000 कसं काय भेटणार? रिझर्व्ह बँकेनं रेट काढून दिलाय 6.5% वर तुम्ही व्याजदर देऊ शकत नाही. पतसंस्था तुम्हाला 8.5% वर व्याजदर देऊ शकत नाहीये. मग पतसंस्था जर 1 लाखाची तुम्हाला 850 रुपये देते, रिझर्व्ह बँक म्हणजे नॅशनलाइज बँक तुम्हाला 1 लाखाचे 650 किंवा 700 रुपये देते. मग एखादा जर 2 नंबरचा माणूस तुम्हाला 1 लाखाचे 10,000 देत असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे काहीतरी काळा बाजार आहे. तो तुमच्याकडून लाख घेतो आणि त्याच्यातलेच 2 हप्ते तुम्हाला देतो. तरी तो 80,000 मध्ये काय असतो? फायद्यात असतो महाराज. अरे रात्रंदिवस शेती करून माझा शेतकरी त्याच्या अंगावरचे कपडे बदलले नाही आणि तुम्ही शेअर मार्केटनं कोट्याधीश कसे होसाल महाराज? शक्य नाहीये. म्हणून कष्ट न करता तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही एक, आणि अभ्यास न करता तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाही एक. सांगू तुम्हाला, अभ्यास न करता तुम्ही श्रीमंत होऊ शकता. अभ्यास न करता तुम्ही आमदार होऊ शकता, खासदार होऊ शकता, गावाचा सरपंच होऊ शकता. कारण आमदार खासदार होण्यासाठी अक्कल लागत. खरं सांगतोय तुम्हाला, पुढारी होण्यासाठी अक्कल लागत, खासदार होण्यासाठी शिक्षण लागत नाही, पालकमंत्री होण्यासाठी शिक्षक लागत नाही. मी तुम्हाला सांगू, देशाचा पंतप्रधान होण्यासाठी सुद्धा शिक्षणाची गरज नाहीये. पण या भारतामध्ये आतापर्यंत कोणताच IAS ऑफिसर नशिबानं झालेला नाहीये. तिथं अभ्यासच करावा लागल महाराज. म्हणून खरं सांगू, जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर अभ्यास करावा लागल. अभ्यासाशिवाय तुम्ही उद्योगपती होऊ शकता, पण तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल, तुम्हाला IPS व्हायचं असेल, तुम्हाला IAS व्हायचं असेल तर तुम्हाला दिवसातून कमीत कमी 16 तास काय करावं लागल? अभ्यास करावा लागल. काय हो, तुम्ही किती जरी देवाला नवस केलं तरी तुमचं पोरगं कलेक्टर होणार? तुमच्या पोराला बुद्धीच लागल. बेअकली कलेक्टर होत म्हणजे गध कलेक्टर होत त्याला अभ्यासच लागतो. कारण अभ्यास तू का म्हणे, बिना अभ्यासाचा मनुष्य कसा मोठा होईल? बिना अभ्यासाचा मनुष्य श्रीमंत होईल, बिना अभ्यासाचा मनुष्य उद्योगपती होईल, बिना अभ्यासाचा मनुष्य प्रगतशील शेतकरी होईल. पण तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागल? अभ्यासच लागल. म्हणून देवासाठी काहीतरी कालावधी घालावा लागल. या तळमळणाऱ्या वर्गाचं वर्णन करत असताना अजून एक प्रमाण तुम्हाला देतो. पुसवेसी हेची वाटे, पुसवेसी हेची वाटे, पुसवेसी हेची वाटे, पुसवेसी हेची वाटे, आजे जे भेटे तया, आजे जे भेटे तया, देव कृपा करील मज, मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐका ना गड्यांनो, पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. म्हणून 3 वर्ग मी तुमच्या समोर ठेवले, जळजळणारा, हळहळणारा आणि तळमळणारा. 4था जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. त्या कळवळणाऱ्या वर्गाचं वर्णन करत असताना काय त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या आहे याचं वर्णन जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या ऐशी कळवळाची जात, ऐशी कळवळाची जात, ऐशी कळवळाची जात, ऐशी हो कळवळाची जात. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला
कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जात. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. बसणारे मायबाप, प्रश्न आहे तुम्हा सर्व मायबापासमोर माझा, अशी कोणती जात आहे हो की ती तुमच्यावर कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रेम करते? या जगामध्ये फक्त दोनच जाती आहे, एक म्हणजे संताची आणि दुसरी म्हणजे देवाची. संत आणि देव हे दोन पात्र तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असे आहे की ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतात. काय अपेक्षा केली ज्ञानोबराय तुकोबरायांनी तुमच्या आणि माझ्याकडून? अरे या विखरलेल्या समाजाला एकत्रित करण्याचं काम जर या विश्वाच्या पाठीवर कोणी केलं असेल तर ते ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेलं आहे महाराज. लोक म्हणतात आता राजकारणात बंडखोरी झाली. या महाराष्ट्रामध्ये दोन संतांनी बंडखोरी केलेली. पहिली बंडखोरी केली माझ्या ज्ञानोबरायांनी आणि दुसरी बंडखोरी केली माझ्या तुकोबरायांनी महाराज. या सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलं. नाही तर त्या काळामध्ये ठराविक लोकांनीच कीर्तन ऐकायचे आणि ठराविक लोकांनीच कीर्तन करायचे. अरे चोखोबरायासारख्या महात्म्याला पांडुरंगाच्या मंदिरात मध्ये प्रवेश नव्हता, हे काही लय जुना काळ आहे असं नाहीये महाराज. अजून सुद्धा ती पद्धत आहे, पण तुमच्या लक्षात येत नाही, त्याला आम्ही काय करणार आहे. ही परंपरा तेव्हापासून आहे. ज्या चोखोबरायच्या हाताने स्वर्गातील अपवित्र झालेला अमृत जर पवित्र होतंय, ज्या चोखोबरायच्या पत्नीचं बाळंतपण माझ्या पांडुरंगाने कराव, त्या चोखोबरायकडे काम होतं मेलेले ढोरं ओढायचे. ते मेलेले ढोरं ओढायचं काम जर माझा पांडुरंग परमात्मा करत होता, त्या चोखोबरायला सुद्धा मंदिरात प्रवेश नव्हता. नामदेवरायचं कीर्तन चालू आहे पांडुरंगाच्या गाभाऱ्यात, सर्व संत दिसत आहेत, चोखोबराय दिसत नाही. ज्ञानोबरायांनी प्रश्न केला, नामा ओ नामदेवराय, माझा चोखोबराय दिसत नाहीये. त्यावेळेस नामदेवरायच्या डोळ्याला धारा लागल्या आणि नामदेवरायांनी सांगितलं, ज्ञानोबराया दुसऱ्या जातीमध्ये जन्माला आले, त्याच्यामुळं मंदिरामध्ये प्रवेश देत नाहीये बडवे लोक, काय करणार? नामदेवरायांनी काय केलंय माझ्या ज्ञानोबरायांनी? ज्ञानोबरायांनी नामदेवरायला सांगितलं, माझ्या चोखोबरायला जर मंदिरामध्ये प्रवेश नसेल तर आजपासून पांडुरंगाच्या गाभाऱ्यात कीर्तन करायचं नाहीये. कीर्तन करायचं कुठं? चंद्रभागेच्या वाळवंटात. म्हणून अजून सुद्धा चंद्रभागेच्या वाळवंटातच कीर्तन होतंय. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. जे लोक भाषणातून सांगतात ना आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, त्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना माझं सांगणं आहे, पुरोगामी विचार तुम्ही फक्त मतदानापुरते बोलता. पुरोगामी विचार हा वारकरी संप्रदाय जगतो महाराज. पहिलं जर दर्शन तुम्ही पंढरपूरला गेले तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं. कोणाचं घ्यावं लागतं? गेले का पंढरपूरला तुम्ही? तुमचा तालुका कोणता आहे? आटपाडी तालुक्यात जन्माला येऊन जर पंढरपूरला गेले नसल तर आमच्या गावाकडे एक म्हणे, जन्मी आला याला आणि पाणी वाहू मेला. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्यानं पांडुरंगाचं दर्शन घेतलं नसल तर असं समजा हे इराकिरांचं बेन चुकून महाराष्ट्रात जन्माला आलेलं. खरं सांगतोय तुम्हाला. अरे लंडनहून जर वारी पंढरपूरची येत असेल तर आपण तर अगदी हाकेच्या ओकाला आहोत ना महाराज. अगदी 60-70 किलोमीटरच्या अंतरावर पंढरपूर आहे. गेलं पाहिजेत, नाही 10-12 वेळेस पण महिन्यातून एखाद्या एकादशीला तर गेलंच पाहिजेत ना महाराज. पण काय मी तर कधी कधी विचार करतो, सोलापूर जिल्ह्यात देवाला कसं करमत असेल हो. विशेषण महाराज तुमचा जिल्हा थोडा बरा आहे, कारण की तुमच्या भाषा तरी थोडी बरी आहे, प्रेमळ बोलतात लोक. त्या सोलापूर जिल्ह्यात जर कीर्तनाला गेला लोक म्हणतात, कधी आला हो महाराज, आता मारतो काय काही कळत नाही. एवढ्या लोकांमध्ये कसा देव राहत असेल मला तर अवघड वाटतं. बिचारा देव कसा तरी बांधेल आणि राहत असेल. खरं सांगतोय तुम्हाला, अजिबात प्रेमळ लोक नाही. अय बुवा तुम्ही बघा ते पंढरपूरचे लोक असे बोलतात, असं वाटतं का गोळ्या आणतात, काही कळत नाहीये. ऐका लक्ष देऊन काय सांगत होतो मी तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल
पंढरपूरला गेले की पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं. चोखोबरायचं दर्शन झालं की दुसरं दर्शन नामदेवरायचं घ्यावं लागतं. आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका मायमाऊलीची समाधी, तिचं नाव काय आहे? बोलत चला. काय? कान्होपात्रा. काय माय त्यांचं नाव? अरे एका वेश्येची मुलगी होती. बसणारे मंडळी, एका वेश्येच्या मुलीला जर माझा वारकरी संप्रदाय खांद्यावर घेऊन चालत असेल तर काय वारकरी संप्रदायाचे विचार सांगू तुम्हाला. खट नट यावे, शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मेळा, दौंडी पिटी भावे, चोखा मेळा. सर्व साधू संतांनी या लोकांना एकत्रित आणण्याचं काम केलं. अरे लोपले ज्ञान जगी, हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग. ज्ञानोबरायच्या अगोदरची जर परंपरा तुम्ही पाहिली तर तुम्हाला अभंग सांगतो. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गहेनी प्रसादे, ज्ञान देवा सार. पूर्वीची परंपरा अशी होती की एक गुरु आणि एक शिष्य. पण ही परंपरा जर कोणी मोडीत काढली असेल तर ती ज्ञानोबरायांनी मिळविली मादी. वैष्णवांची मिळविली मादी, वैष्णवांची मिळविली मादी, मिळविली मादी. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मादी, वैष्णवांची मिळविली मादी. दयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मादी, वैष्णवांची मिळविली मादी. जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी या शब्दाचा अर्थ कळतोय का तुम्हाला? गवांदी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र. गवांदी या शब्दाचा काय अर्थ आहे? अन्नक्षेत्र. तुम्ही जर तिरुपतीला गेले नसेल एखाद्या वेळेस तिरुपतीला जा. एका टायमाला 25,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. तिथं काय भेटतं? अन्नम पप्पा. कळतं ना तुम्हाला? ते भात आणि सांबर. बरोबर आहे का नाही? तो असं आंबट सांबर आणि भात. बरोबर आहे का नाही? तुम्ही जर शिर्डीला गेले तर एका टायमाला 5,000 लोक जेवतील एवढी सुंदर व्यवस्था आहे. चपाती, भाजी, भात वगैरे, पुरी वगैरे, सुंदर एखादं मिष्टान्न असतं. तुम्ही शेगावला जर गेले तर एका टायमाला 15,000 ते 20,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. मला एवढंच सांगायचं, तिरुपतीला गेले तर भात खायला भेटल, शिर्डीला गेले तर पुरी खायला भेटल, शेगावला गेले तर चपाती खायला भेटल. ज्ञानोबरायांनी भात नाही दिला, ज्ञानोबरायांनी पुरी नाही दिली, ज्ञानोबरायांनी गुलाबजाम नाही दिले. ज्ञानोबरायांनी जे अन्नक्षेत्र टाकलं, जयाने घातली मुक्तीची गवांदी. नुक्ती वेगळी आणि मुक्ती वेगळी. नुक्ती कळते की तुम्हाला? बुंदीला आमच्या भागात नुक्ती म्हणतात. बुंदी कळते ना? आज केलेली बघा तुम्ही खायला. बरोबर आहे ना? बुंदी वेगळी आणि नुक्ती. मुक्ती म्हणजे ज्या 4 मुक्ती, सायुज्यता, सलोकता, समीपता, स्वरूपता, ज्या 4 मुक्ती आहे त्याचं काय टाकलं? अन्न. जे जया पाहिजे ते आहे रे. म्हणून साधू संतांनी तुमच्याने माझ्यावर उपकार केले. कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाहीये. देवानं तरी काय अपेक्षा केली? अरे नळपट्टी जर नाही भरली गड्यांनो तर ग्रामपंचायतचा GR आहे तुमचं काय होतं? नळ बंद होतो. बरोबर आहे का नाही? ज्यानं नळपट्टी नाही भरली त्याला ग्रामपंचायतला उभं सुद्धा राहता येत नाही. हा काय ग्रामपंचायतचा GR आहे. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होता. हा MSEBचा काय आहे? नियम आहे. मग इथं बसणाऱ्या सर्वच मंडळीला माझा प्रश्न आहे, बरोबर जून महिना लागला की धो 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 पाऊस पडतो. तुमचं कोयना धरण भरतंय, तुमच्या विहिरीला पाणी आहे, तुमच्या डाळिंबाला पाणी आहे, तुमच्या उसाला पाणी आहे, तुमच्या बोरला पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. कधी मेघराजानं तुम्हाला नळपट्टी पाठवली का हो? द्या सोडून.
सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. कधी तुम्हाला सूर्याने लाईट बिल पाठवलं का? नाही ना. मग ज्या गोष्टी देवानं दिलेल्या आहे त्याचा थोडा विचार करा. जेने हा जीव दिला दान, आजने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, हा जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे जोया भीव रे चातिरी, जोया भीव रे चातिरी. गायन गुण दयाते जोया भेवरी जातिरी, जोया भेवरी जातिरी. ज्या देवाने तुम्हाला आणि मला सगळं काही दिलंय ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या जाती फक्त 2. ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कोणत्याही प्रकारचा लाभ, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या 2 जाती, संत आणि भगवंत. हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबरांनी जो दृष्टांत खर्च केलाय तो अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. हो लेकुराचे हित, अरे अरे लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. हे मावे मामुलीचे चित्त, वाहे माऊलीचे 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 चित्त. हे लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवा राती जाती, ऐसी कळवा राती जाती, ऐसी कळवा राती जाती, ऐसी कळवा राती जाती. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. 2 शब्द जगद्गुरु तुकोबराने वापरले. एक माऊली शब्द वापरलाय आणि दुसरा लेकरू शब्द वापरलाय. मला हेच सांगायचं होतं, देव आणि संत सोडले, देव आणि संत जर सोडले तर जगात अजून 2 पात्र असे की त्याच्यावर ते तुमच्यावर कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रेम करतात. एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे बाप. बरोबर ऐका, आपल्या आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आपल्या मुलाच्या हितामध्येच असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू कसं का असे ना महाराज, बऱ्याचशा ठिकाणी वर्णन असं आहे की आई एक अदालत अशी आहे की तिला तुम्ही भाकर फेकून जरी मारली तरी ती कोण काय येणार आहे? आशीर्वाद येणार आहे. म्हणून एक नेहमी वाक्य लक्ष देऊन ऐका गड्यांनो, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना
ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल त्या दिवशी जगातला प्रत्येक मनुष्य हा पोरका होतो महाराज. आई एक पात्र असं आहे की ते तुमच्यावर निष्काम प्रेम करतं. आई हा विषय असा आहे जगातला कोणताच व्याख्यान करता आईचं वर्णन नाही करू शकत महाराज. महाराष्ट्रातला नव्हे भारतातला कोणताच कीर्तनकार आई या शब्दावर नाही बोलू शकत. कोणताच व्यक्ती आई हे काय पात्र आहे हे माझ्यासारख्या लेकराला काय सांगता येणार आहे. ज्या दिवशी तुम्ही आई होसाल त्या दिवशी तुम्हाला कळेल आई आहे काय पात्र. आई वर्णन करणं हे कीर्तनात आई या शब्दावर कोण बोलू शकतं. नाही बोलू शकत महाराज. एक सांगू तुम्हाला, तुम्ही अनुभव घ्या. तुमची आई म्हातारी असू द्या, पडलेली असू द्या खाटवर, आणि रात्री काम करून 3-4 वाजता तुम्ही घरी जा, दरवाजावर थाप टाका, हे अगं दार उघड. बायको दंदिशी दार उघडते, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते. पण त्याच दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, रात्री 4 वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो, बाळू हे दाद्या किती वाजले बाळा? 4 वाजले. एवढा वेळ काय करत होता? आपण सांगावं आई का कामाची धावपळ होती थोड्यामुळे, त्यामुळे उशीर झाला. तेवढ्या रात्री 4 वाजता आईच्या मुखातून पहिला शब्द येतो, सोन्या हे बाळू जेवलास का माय तू? रात्री 4 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी या जगातली पहिली जात जर कोण असेल तर ती कोण आहे? आपली आई आहे महाराज. तुम्ही बायकोला तिचं जेवढं वजन आहे तेवढं सोनं घाला. तुमच्या बायकोला ती 50 किलोची असेल ना तर 50 किलोचा हार घाला, पण ही जात तुम्हाला कधीच रात्री 4 वाजता जेवला का म्हणणार. कारण तिला माहिती आहे धाब्याहून चरून म्हणून 9035 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये, तर त्या कोणत्याच ओवीमध्ये बायकोचं वर्णन केलं. सकळ तीर्थाची धुरे जे एका बायको नाही सांगितले, जी एका माता तरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. एवढा 4092 अभंगाचा गाथा आहे, पण त्या गाथ्यामध्ये तुकोबराने कुठंच बायकोचं वर्णन केलेलं नाहीये. ज्या ठिकाणी वर्णन केलं तर मायबापाचंच वर्णन केलेलं आहे. म्हणून खरं सांगू, मायबाप जोपर्यंत जिवंत आहे ना गाड्यानो, तोपर्यंत खूप काही प्रेम करून घ्या. मी तर या मताचा महाराज आहे. मी दशक्रियेच्या विरोधातला महाराज आहे. मी वर्षश्राद्धाच्या विरोधातला महाराज आहे. माझी तर बसणाऱ्या मंडळीला एवढीच विनंती आहे, आई गेल्यानंतर तिची पुण्यतिथी एवढ्या थाटामाटात करण्यापेक्षा, आई गेल्यानंतर तिच्या पुण्यतिथीला चांगले कीर्तनकार बोलवण्यापेक्षा, आई गेल्यानंतर तिच्या पुण्यतिथीला 10,000 लोकांना जेवू घालण्यापेक्षा, आई जिवंत आहे तोपर्यंत तिचा एखादा अभिष्ट चिंतन सोहळा एवढा चांगला करा आणि एवढी तिची सुंदर पूजा करा की मेल्यानंतर दशक्रिया विधीला कावळ्याची वाट पाहायची सुद्धा गरज तुम्हाला नाही पडली पाहिजे. आईचं प्रेम शब्दात नाही सांगू शकत. एक नेहमी उदाहरण मी सांगत असतो. आवाज कमी करे, शिट्टी मारायला लागला तो. एका माय माऊलीचं लग्न झालं. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. दोघं नवरा बायको आनंदाने संसार करत होते. 2-3 एकर जमीन होती आणि 2-3 वर्षानंतर तिला सोन्यासारखं लेकरू झालं आणि हॉस्पिटल मधून पहिला फोन घेतला आणि आपल्या मालकाला फोन केला, मालक ओ मालक ऐकलं का? मुलगा झालाय तुम्हाला. शेतामध्ये कांद्याला पाणी देत होता, एवढा आनंद झाला. 3 वर्षानंतर मुलगा झाला. जशी गाडीला किक मारली तशी 8 पाडीला गेला. कशाला? चला आपण 10 किलो पेढे घेऊन सर्व गावाला पेढे वाटू. 10 किलो पेढे घेतले. टू व्हीलरहून येत असताना एका भरधाव ट्रकने त्याला उडून दिलंय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. पाणी पाणी करतोय पण कोणी बघितलंच नाही. 10-5 मिनिटात मनुष्य गतप्राण झाला. बघता बघता बातमी स्वरूप परिसरात कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय. ही बातमी ज्यावेळेस त्या मायमाऊलीच्या कानावर गेली, त्या मायमाऊलीने हंबरडा फोडला आणि देवाला शिव्या देऊ लागली, अबे तू देव आहे ना, अहो विधाता अस्तवन क्वचित दया. अरे 2 दिवस झाले माझं पोरग जन्माला येऊन देवा, त्यानं डोळे सुद्धा उघडले नाही. रेन तू त्याच्या बापाला घेऊन गेला, एवढा कसा निष्ठुर वागतोस? पण त्या रडणाऱ्या बायकोने विचार केला, मी जर असाच रडत बसले आणि मी जर असाच धीर सोडला तर माझ्या 2 दिवसाच्या लेकराकडे कोण बघणार? सगळं गाव रडत होतं, तालुका रडत होता, आई रडत होती, बाप रडत होता, बहिणी रडत होत्या, पत्नी सुद्धा रडत होती. पण पत्नीच्या पुढे 2 दिवसाचं बाळ दिसत होतं. तिला वाटायचं मी जर असा धीर सोडला तर माझ्या लेकराचं कसं होईल. सुंदर असं मुलाचं संगोपन करू लागली. बघता बघता पोरग 10वी-12वीत गेलं. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. पोरग मेरिटचं पोरग होतं. कॉलेजची 10 लाख रुपयाची फी भरायची. एक दिवस पोरगा आईकडे गेला, आई इंजिनिअरिंग करायची ग आणि कॉलेजची फी 10 लाख रुपये कसं भरू ग? काळजी करू नको बाळा, मी आहे ना. वडिलोपार्जित 4 एकर जमीन होती. एका शाहूकाराला विकली. 10 लाख रुपयाची गड्डी घेतली, पोराच्या हातात दिली. पोरा हे 10 लाख रुपये भरून तुझं स्वप्न पूर्ण कर.
3 वर्ष पूर्ण झाले, शेवटचं वर्ष होतं, परत पोराला 2-2.5 लाख रुपये कमी पडले. 2 दिवस झालं पोरगा आईला बोलत नाहीये. काय करावं, कसं काय करावं. आई विचार करते काय झालं असेल माझ्या लेकराला बोलत नाही. ए सोन्या, अरे 2 दिवस झाले जेवण केलं नाही, बाळा रडतोय, काय झालं सांग ना मला. काही नाही गाई, माझं स्वप्न इंजिनिअरिंग करायची आणि तुझं स्वप्न पूर्ण करायचं. 10 लाख रुपयासाठी तू 4 एकर जमीन विकली ग, आणि आता जर 2.5 लाख रुपये नाही भरले तर माझे 4 वर्ष वाया जाईल. काळजी करू नको सोन्या, मी आहे ना, टेन्शन नको घेऊ, तू जेवण कर बघू. जेवण झालं आणि नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते त्या दागिन्याचा डबा कपाटात होता. तो दागिन्याचा डबा घेतला आणि सोनार दादाकडे गेले. सोनार दादा, हे दागिने घ्या आणि माझ्या पोराला 2.5 लाख रुपये द्या. सोनाराच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, डाळिंबाचे पैसे आल्यानंतर तुझ्या नवऱ्याने तुझ्या आवडीचे दागिने तुझ्यासाठी केले होते ग. अगं तो तर गेला, पण त्याचा एक आवडीची वस्तू तुझ्याजवळ ठेव. माय माऊलीने हंबरडा फोडला आणि सोनार दादाला सांगितलं, सोनार दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला हो, या फाटक्या दागिन्याचं काय करू. घ्या हे सोनं, मला 2.5 लाख रुपये द्या. 2.5 लाख पोराच्या हातात दिले. पोरग इंजिनिअरिंग झालं, प्रमाणपत्र सर्टिफिकेट हातात पडल्यानंतर पोरग रडायला लागलं. पहिला फोन आपल्या आईला केला. ए आई, तुझ्या आशीर्वादाने इंजिनिअर झालो ग माय, काळजी करू नको. आता तू आराम करायचा आणि मी काम करायचा. ज्या कॉलेजमध्ये पोरगा शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी, दोघांचंही लग्न झालं. तिलाही 1.5-2 लाख रुपये महिना आणि यालाही 1.5-2 लाख रुपये महिना. सुंदर अशी आईची सेवा करत होते. काय भाग्यवान माय होती ती की तिला पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज नव्हती. तळहाताच्या फोडासारखा आपल्या मायला तो पोरगा जपत होता. 10-15 वर्ष आईची सेवा केली. सोन्यासारखे 2 नातू झाले त्या म्हातारीला. आणि म्हातारीचं दुर्भाग्य असं, म्हातारीचं वय 75 वर्षात झालं आणि म्हातारीला एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं. सायंकाळ झाली की म्हातारीला खोकला यायचा. सगळी कॉलनी त्रस्त झाली. यानं अनेक MD डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदावाल्यांना दाखवलं, MBBS डॉक्टरांना दाखवलं, पण म्हातारीचा खोकला काही राहत नाही. एक दिवस दबक्या आवाजामध्ये बायको मालकाकडे गेली. मालक, 15 वर्ष झाले तुमच्या मायेची सेवा माझ्या आईपेक्षा जास्त करते हो. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी घरी आलं थोडं लेकरांकडे बघावून झोपावं म्हणलं तर रात्रभर तुमची आई खोकलत बसती. हे बघा, मला आता आईचा त्रास सहन होत नाहीये. एक तर घरामध्ये मी राहील किंवा घरामध्ये तुमची माय. हे वाक्य ऐकल्यानंतर पोराने हंबरडा फोडला आणि रडायला लागला आणि बायकोच्या पाया पडू लागला. अगं वेडे, 2 दिवस असताना माझा बाप मेलाय ग. त्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत माझ्या आईने मला कधीच बापाची कमी पडू दिली नाही. अगं वेडे, मी डॉक्टरांना विचारलंय ग, 1-1.5 वर्ष माझी आई जगल्याच्या पेक्षा जास्त जगू शकत नाही. आणि आता जर तिला सोडून कुठं ठेवून गेलो, वृद्धाश्रम मध्ये टाकलं तर तिला कोण आहे ग माझ्याशिवाय. पाप लागल ग, असं करू नको. बायको थोडी हट्टी होती. एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या आईवर असेल तर सांभाळा तुमच्या मायला. मी चालले घर सोडून. पोरग रात्री रडत रडत दबक्या आवाजामध्ये आईच्या रूम मध्ये गेलं आणि आईच्या दरवाजावर थाप टाकलं. ए माय, माय दार उघड. आईने दार उघडलं. काय रे सोन्या, काय नाही आई, चाल मी तुला पंढरपूरला घेऊन जातो. म्हणून पोराने आईला खांद्यावर घेतलं आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरग घेऊन चाललंय. काळा कुट्टा अंधारे, अमावस्याची रात्र आहे. झाडी खूप दाट असल्यामुळं, कमी कर रे आवाज, झाडी खूप दाट असल्यामुळं झाडाची पालवी खाली लोंबलेली होती. तर पाला तोडायचा, आई खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोराने आईला बसवलं आणि आईला सांगितलं, आई 10 मिनिटं बैस ग, आलोच मी. आईला कळलं पोरग आता मला सोडून चाललंय, परत येणार नाहीये. आईने हंबरडा फोडला आणि लेकराला सांगितलं, ए वाघा, ए सोन्या, 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलंय रे मी. तळहाताच्या पोटासारखं जपलंय. सोन्या ऐक ना, ए बाळा, मी तुझी माय रे. माझं तुझ्यावर किती प्रेम होतं सांगू तुला. तू लहान असताना मी जर किचन मध्ये स्वयंपाक करत असल आणि तू जर बैठकीमध्ये रडायला लागला ना पोरा, तुझ्या रडण्याच्या आवाजानं माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करत होते रे मी तुझ्यावर. ए बाळा ऐक ना, मला कळायला तुला माझा कंटाळा आला. हे बघ, आनंदानं घरी जाय, माझ्या सुनबाईला जीव लाव, माझ्या नातवंडांना जीव लाव, पण एका म्हातारी आई
म्हणायचं ऐक, मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला ना रे वेड्या, तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ती तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. माया हो, ज्या लेकराने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडले तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तू कोबरायला म्हणावं लागलं, लेकुराचे हित चिट्टी मारतो रे माईक. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे 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 चित्त ऐसी कळवळाची जाती हो ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी जात जर कोणाची असेल तर ती आपल्या आई वडील आईची आहे. म्हणून बसणारे मंडळी, ते सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे सगळे स्वार्थी. प्रमाण घ्या. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. मायबाप सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे स्वार्थी आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. जोपर्यंत चलती तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढे फिरतात. ज्या दिवशी चलती संपतील बाहेरचे सोडून द्या, पहिले घरचे सोडतात. जगाचा नेम आहे. सांडोनिया पळती रांडा पुरे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्या हिन शक्ती नाकमुख गळती, सांडोनिया पळती रांडा पुरे. जोपर्यंत पद आहे, जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत तारुण्य आहे, तोपर्यंत लोक तुमचा जय जयकार करतील. ह्या ज्या गोष्टी ह्या दिवशी तुमच्यापासून जातील ना, त्या दिवशी कोण विचारणार आहे. बऱ्याचशा लोकांचं टोपण नाव अण्णा असतं. इथले अण्णा सोडून अण्णा आजारी सोडून इथले अण्णा सोडून अण्णा आजारी सोडून, बरोबर आहे का नाही. बरेचसे लोक आता कोणी कोणाला बाप्पू म्हणतं, कोणी कोणाला काका म्हणतं, कोणी कोणाला काही काही तर ग्रामपंचायतीचे सदस्य नसतात तरी लोक त्यांना मंत्री म्हणतात. गावात लोक काही काही ओ मंत्री, काही काही लोक आमदार म्हणतात, काही काहीला घालायला कपडे नाही तरी लोक त्यांना सावकार म्हणतात. टोपण नाव कोणी काय म्हणतील काही सांगता येत नाही. तसं टोपण नावानं काही लोकांचे अण्णा असतात. बसणारे अण्णांनो लक्ष देऊन ऐका. लोक तुम्हाला कुठपर्यंत अन्न म्हणतात, जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला अन्न म्हणतात. ज्या दिवशी तुमचं अन्न बंद होईल ना, त्या दिवशी तोच अन्नाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी खूप झालं. पण या जगाचा नेम आहे गड्या. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यानो, एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय ना, विनंती वेळ नका वाया घालू. एक सांगू तुम्हाला, गेलेला पैसा तुम्ही परत कमवू शकता. एक
गेलेली प्रॉपर्टी परत कमवू शकता 2, गेलेली सत्ता तुम्ही परत कमवू शकता 3, पण एक वाक्य तुम्ही माझं लिहून ठेवा हृदयावर, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले ते 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य भेटत. मला तो उपकार मानायचे त्या यमाचे महाराज. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सगळे लोक मॅनेज होतात. फक्त आतापर्यंत या जगातला एक माणूस असा आहे, तो म्हणजे यम. तो कोणाच्या बापाकून मॅनेज झाला. आणि यम ज्या दिवशी मॅनेज होईल, हे पुढारी मरणारच नाही, आपल्यासारखे गरीबच मरतील महाराज. खरं सांगतो तुम्हाला, हे यम न्यायाला आला की त्याला चेक देतील. खरं सांगतो तुम्हाला, हे चेक घे, मी आताच निवडून आलो, 5 वर्ष येऊ, वस्तुस्थिती महाराज. यमाच्या बाबतीत कोणाचाच वशिला चालत नाहीये. आणि ज्या दिवशी येईल ना महाराज, ए मन मुसाफिर तुझे कमी कर, जाना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. काही लोक कारण सांगतात, महाराज माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला हो, अर्ध्या तासात जर पेशंट सांगलीला पोहोचला असतं ना तर पेशंट वाचला असतं. हा तुमचा मोठा गोड गैरसमज आहे. डॉक्टर जवळ असून सुद्धा पेशंट वाचत. 140 कोटी लोकसंख्या आपल्या भारताची. किती कोटी लोकसंख्या आहे हो? काही कमी जास्त असेल, पण 140 कोटी सांगतात लोक. तर 140 कोटी लोकसंख्येमध्ये कमीत कमी 100 कोटी लोकांना कोरोना झाला असेल का नाही? 100 कोटी लोकांना कोरोना झाला का नाही? मग सगळेच मेले का हो? नाही. खरं सांगू का, ज्याचं मरण आलं ते जातच. पण कोरोनाने एक गोष्ट खूप वाईट केली महाराज. मला भेटला नाही कोरोना, पण याच्यानंतर जर भेटला तर पहिलं मी त्या कोरोनाच्या विरोधात दावा ठोकणार. याचं कारण असं आहे, कोरोनाच्या काळामध्ये जे न्यायला पाहिजे होते ते नाही नेले. हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे कोरोनाचा. ज्यानं सगळं गाव खाल्लं त्याचा 25 स्कोर असून सुद्धा त्याला हॉस्पिटलला जायची गरज पडली. मरण हा विषय असा आहे, जे आलं ना महाराज, 3 जण मित्र होते, नवीन पल्सर घेतली आणि आटपाडीला निघाले. 80च्या स्पीडनं गाडी घेऊन चालले. कितीच्या स्पीडनं? 80च्या स्पीडनं. पुढून भरधाव ट्रकची यांची समोरासमोर धडक झाली. तुम्ही सगळे 2 व्हीलर चालवतात, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ट्रकची आणि पल्सरची समोरासमोर धडक झाली. 3 मित्र गाडीवर होते. मग सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? तुम्ही कधी धडकले नाही का ट्रकाला? म्हणजे अनुभव विचारतो मी तुम्हाला. असं कधी झालं नाही का समोरासमोर? बरं जाऊ द्या. आता समोरासमोर जर गाडी ट्रकला आणि 2 व्हीलर जर धडकली तर सगळ्यात जास्त व्यवहार सांगा, पुढच्याला जास्त लागलं पाहिजे, मधल्याला का मागच्याला? साहजिक आहे. आता हा माईक माझ्या अंगावर पडल्यावर मला जास्त लागेल का तुम्हाला? तर नशीब असं असतं, पुढच्यालाही काही होत नाही, मागचं उडून शेतात पडतं आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. मग याचं काय? त्या अहमदाबादला एक विमान क्रॅश झालं, तुम्ही पाहिलं होतं. सगळे लोक मेले आणि एकच जिवंत राहिलं. ज्याला जिवंत ठेवायचं ना महाराज, तुम्ही काही करा, देव राखी तया मारेल कोण, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, ज्या पर कृपा रघुराम की बाल न बाका होय. फक्त देवाची इच्छा पाहिजे तुम्हाला वाचवायची. पण ज्या दिवशी तुमचं मरण येईल ना महाराज, प्रमाण घ्या, काळाची एवढी पडेल जेव्हा, काळाची बुडे पडेल बाजूवा, काळाची बुडी पडेल बाजे, काळाची बुडी पडेल बाजेव्हा. माय बाप सोडविना तेव्हा, माय बाप सोडविना तेव्हा, माय बाप सोडविना तेव्हा, माय बाप काळाची उडी पडेल बाजूवा, काळाची उडी पडेल बाजूवा, काळाची उडी पडेल बाजूवा, काळाची उडी पडेल बाजूवा, काळाची उडी पडेल बाजेव्हा, काळाची उडी पडेल बाजेव्हा, काळाची उडी पडेल बाजेव्हा.
काळाची बुडी पडेल बाजे. हो, काळाची झेप तुमच्यावर पडायच्या अगोदर तुम्ही सावध झालं पाहिजेत. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. मोठ्या भ्रमात जगताय गड्यानो तुम्ही आणि मी. लोक म्हणतात महाराज मी जर गेलो ना, बोलतात बी एवढे सुंदर, मला तर हसू येतं काही काही लोकांचं. महाराज मी जर गेलो ना तर असं समजा आमच्या जिल्ह्याचं राजकारण संपलं. अरे तू मरून बघ की रे, तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात लोक. तुझ्या वाचून काय राहिलं? तू का काही क्रांतिकारी आहे का तू काय देशभक्त आहे म्हणून तुझ्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या? अरे पूर्वी हे जुने लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल. कुठं काय झालं? इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना. भारत बंद थोडा पडला. सोनिया गेली, मोदी साहेब आले, आता त्यांची जाण्याची वेळ आली, कोणीतरी येणार आहे ना नवीन. अरे वय झाल्यानंतर तुम्हाला रिटायरमेंट घ्यावंच लागेल का नाही? या जगाचा एक नियम आहे ज्याच्यात नित्य बदल होतो. जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. कुटुंबातल्या एखाद्या माणसाचा जर अपघात झाला आणि त्याचं पीएमला जर 3 तास उशीर असेल तर लोक पहिलं म्हणतात काहीतरी खाऊन घेऊ नंतर रडू. तशी रडत बी नाही. एवढे हलकट लोक आणि या हलकट जगामध्ये तुम्ही काय अपेक्षा करता? बरं तुमच्यासाठी लोकांनी रडावं असं काय काम केलंय तुम्ही? तुमचे 2 शंभरे पोरं सांभाळता म्हणजे तुम्ही लय क्रांती करता असं काही नाहीये. तुम्ही का छत्रपती शिवाजी महाराज आहात? तुम्ही का अहिल्याबाई होळकर आहात? तुम्ही का धर्मवीर संभाजी राजे आहात? तुम्ही का एखादे क्रांतिकारी लोक आहात का? या देशासाठी तुमचं काही योगदान आहे? अरे स्वतःचा विचार तर कुत्रे मांजरही चांगले करतात गड्यांनो. मला तर हसू येतं. तुमच्याकडे सगळं काही असून तुम्ही तुमच्या मुलांचं संगोपन करता का? यात काय नवले? तुम्हाला कुत्र माहिती आहे 4 पायाचं. खरं सांगा एखाद्या तरी कुत्र्याकडे महाराष्ट्राकडे आधार कार्ड आहे का? हो नाही ना. चला एखाद्या तरी कुत्र्याकडे पॅन कार्ड आहे का? बरं जाऊ द्या. महाराष्ट्रातली एखादी तरी कुत्री लाडकी बहीण योजनेमध्ये बसली का? नाही. बरं जाऊ द्या. महाराष्ट्रातल्या एखाद्या तरी कुत्र्याला मोदी साहेबांचे 2000 येतात का? हो बरं चला महाराष्ट्रातल्या एखाद्या कुत्रा सबसिडी घेतो का? नाही, काहीच नाही महाराज. कुत्र्याला घरकुल नाही, कुत्र्याला पॅन कार्ड नाही. बरं जाऊ द्या. महाराष्ट्रातल्या एखाद्या तरी कुत्र्याला रेशनचे गहू तांदूळ बिंदूळ सरकारच्या जेवढ्या काही योजना आहेत तेवढ्या श्रीमंतांनी लाटल्या, गरीबाला काहीच नाही महाराज. ज्याच्याकडे 50 एकर जमीन आहे त्याच्याकडे पिवळं कार्ड आहे. किती हलकट लोक आहे हो महाराज. काही वेळ आहे का? हलकटाचे बाप आहे. खरं सांगतोय तुम्हाला, ऐका लक्ष देऊन. ज्याच्याकडे 2 फॉर्च्युनर आहे त्याची बायको लाडकी बहिणीचा 1,500 रुपयाचा हप्ता घेता. अरे मरा ना, इतका हलकटपणा असतो का रे कुठं? द्या सोडून, कीर्तनाकडे या. कुत्र्याकडे आधार कार्ड नाही, कुत्र्याकडे पॅन कार्ड नाही, कुत्र्याकडे घरकुल नाही, कुत्र्याला राहायला काही नाही, कुत्र्याची जेवायची व्यवस्था नाही, काही नाही. तरी कुत्रे एका टायमाला 8 पिल्याचं संगोपन करतं. किती पिल्याचं संगोपन करतं? किती? कुत्र एका टायमाला जर 8 पिल्याचं संगोपन करत असेल तर तुम्ही तुमच्या 2 पिल्याला जगवता. यात काय नवले महाराज? काहीच नाही. एक सांगू तुम्हाला श्रीखंड खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढा सुकराला विष्ठा खाण्यात आहे. सुख सगळे समान आहे, पण त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये फरक काय? पशु काय पाप पुण्य जाणं ती उत्तम मध्यम भोगभोगती त्यांना काहीच नाहीये. पण इथं आल्यानंतर तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता. म्हणून नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. हेची देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझे हात जोडून येते गड्यानो, भगवंताचं भजन करा, देवाचं भजन करा. ऐसे विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणागा. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये एक गोष्ट उरती, तिचं नाव आहे पश्चाताप आणि पश्चाताप. आणि यमाला कोणत्याही प्रकारची दया नाही त्या यमासी करुणा. तिथं चुकल्यानंतर तुम्हाला त्रास होणार. मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. म्हणून संत सोडून भगवंत सोडून जगामध्ये तुमच्यावर कोणीही प्रेम करत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. काय करतात ते साधू संत? पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, त्याचे सर्वस्व ही साहे. सर्वस्व या शब्दाचा अर्थ आहे त्याचा सर्व भार काय करतात साधू संत घेतात. याचं कारण जसं 9 महिने 9 दिवस एखादी माय माऊली आपल्या लेकराला गर्भामध्ये वागवती, त्याचप्रमाणे साधू संत तुमचा सांभाळ करतात.
असे जे साधू संत आहे, अशा साधू संतांवर आपण आपल्या जीवनाचं ओझं टाका. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. माणसाने माणसाकून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर इवान मेलं. कारण जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. एवढा लाखोन समाज माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सोबत आहे महाराज. कैशाची काही चिंता आहे का हो? अरे सख्खे भाऊ जर एका घरामध्ये असले तर दोघांचं पटत नाही गड्यांनो. सख्या जावा जर एका घरामध्ये असेल तर दोघीचं पटत नाहीये. आज कमीत कमी तुकोबराय सोबत 3-4 लाख समाज आहे आणि ज्ञानोबराय सोबत 10 लाख समाज आहे. एवढा समाज आहे. एक माणूस एका गावाचा नाही, एक माणूस एका तालुक्याचा नाही, एक माणूस एका जिल्ह्याचा नाहीये. एवढे सगळे एकत्रित राहून सुद्धा कोणाचीही तक्रार नाही महाराज. हा वारकरी संप्रदायाने दिलेल्या या जगाला आदर्शच आहे. एक VIP जर यायचा असेल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर एखाद्या कार्यक्रमाला यायचे असेल तर एका मुख्यमंत्र्याला सांभाळण्यासाठी 2000 पोलिस लागतात. किती? 2000 पोलिस. एवढा 50 लाख समाज माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाला चाललाय, पण एवढा समाज असून सुद्धा आम्हाला एकाही पोलिसाची गरज पडत नाही. हा वारकरी संप्रदायाने दिला शिस्तीचा हा जगाला सगळ्यात मोठा आदर्श आहे. आता एवढं मोठं संकट आहे पण त्यांनी भार देवावर टाकलेला आहे. देवावर भार टाकला ना तर अजिबात तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी नारायण. एकदा तुम्ही म्हणा देवा मी तुझा आहे असं म्हणलं की जबाबदारी संपली. लग्न झाल्यानंतर बायको फक्त एकच काम करते, तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालती. काय करती? आणि तुमच्या नावाचं कुंक लावते ना. असले तुम्ही घरी तर वर्षातून एकदा फक्त मकर संक्रांतीला तुमचं दर्शन घेते, नाही तर तुमचं दर्शन सुद्धा घेत नाहीये. जगातल्या कोणत्या बायको नवऱ्यासाठी काही अमृत थोडं आणलंय स्वर्गातून? काहीच नाही केलं तिनं. फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं. त्या मंगळसूत्रानं तिनं फक्त एवढंच म्हणलं की माझं सर्वस्व माझा नवरा आहे. काय केलंय? बापाने हात घेतला, त्याला आपण कन्यादान म्हणतो. काय म्हणतो? बापाने हात घेतला आणि कोणाच्या हातात दिला? तिच्या नवऱ्याच्या हातात. आतापर्यंत माझी जबाबदारी होती, याच्यानंतर कोणी सांभाळायची? तू. त्यानं तेव्हापासून त्या 4 मंगलाष्टका झाल्या. अनेकदा तदेव लग्नं श्रुतं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं चंद्रबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामी. एकदा का तदेव लग्न झालं, हार घातले की मरेपर्यंत तिला सांभाळावं लागतं. का? तिनं फक्त एवढंच केलंय, त्या 2-4 हजार लोकांमध्ये आबडधोबड याचं काय घेतलं? नाव घेतलं. बस. मग जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं, अरे त्या बायकोसाठी मनुष्य भावाला बोलत नाही, त्या बायकोसाठी मनुष्य बहिणीला बोलत नाहीये. काही तर एवढे हलकट लोक आहे महाराज, त्या शंभड्या बायकोसाठी स्वतःच्या आईला सुद्धा बोलत नाही महाराज. अरे 100 बायका भेटल तुम्हाला, पण माय गेल्यानंतर थोडी भेटणार आहे काही. बाप गेल्यानंतर नाही भेटणार ना महाराज. म्हणून माझी विनंती आहे, हे बघा, आईसाठी बायकोला सोडलं तरी चालेल, पण बायकोसाठी जगामध्ये कधीच मायला सोडायचं नाही महाराज. कारण बायकोच्या अगोदर माय आहे. बायको आलीच कोणामुळं? तुमच्या मायमुळंच ना. तुमच्या मायनं जर तुम्हाला जन्माला घातलंच नसतं तर कशाची बायकोन कशाचं काय. आणि इथं बसणाऱ्या सगळ्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा कधी ना कधी आई होणार आहात. तुम्ही सुद्धा कधी ना कधी कोणाची तरी सासू होणार आहात. मग आपण आता हे काही सत्ययुग नाही, त्रेतायुग नाही, द्वापार युग नाही. इथं सकाळी केलं की संध्याकाळी भरावं लागतं. सकाळी केलं की संध्याकाळी भरावं लागतं. तुम्ही जर तुमच्या सासूला त्रास दिला तर तुमची सून तुम्हाला गल्लीत मारणार. हा जगाचा नियम आहे. हे कलियुग आहे महाराज. म्हणून तुम्ही जर तुमच्या सासूला आईसारखं प्रेम केलं तर तुमची सुद्धा सून तुम्हाला आईसारखा जीव लावल्याशिवाय राहणार. अरे तुम्ही ज्वारी पेरली की त्याला गहू येणारच नाही महाराज. तुम्ही गहू पेरले की त्याला ज्वारी येणार नाही. आंब्याच्या झाडाला कधी केळी येणार नाही, केळीच्या झाडाला कधी आंबे येणार. तुम्ही जसं पेरसाल तसंच उगवणार आहे. म्हणून आतापासून ठरवा पेरायचं काय. म्हणून जीवनात सगळ्यांनी आपलं ओझं जीवनात संतांवर टाका. आणि संतांवर जर ओझं टाकलं तर निश्चित तुमचे संसार रूपी नौका संत पैल तिराला नेल्याशिवाय नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावे न पिडते. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्या आईच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, अशा कैलासवासी आमच्या चंद्राबाई गणपती सरगर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त या चौघाही भावंडांनी अगदी सुंदर नियोजन केलं. आमचे तानाजी भाऊ आहेत, आमचे नाना आहेत, आमचे काका आहेत, आमचे मारुती भाऊ, अगदी सुंदर नियोजन केलं. एवढं गोड नियोजन केलं. मी आलो त्यावेळेस पाऊस सुरू होता. मलाही काळजी पडली. आपण वारी सोडून कीर्तनाला आलो आणि पाऊस जर नाही आला तर व्यवस्थाही नव्हती, कारण की कालपर्यंत वातावरण सगळं मोकळं होतं. पण नारदाच्या गादीवरून सांगू, तुम्ही चौघाही भावांनी एवढा जीव ओतला या कार्यक्रमामध्ये. त्यांनी ठरवलं होतं की आपल्या आईचं तृतीय पुण्यस्मरण एकदम थाटामाटात करू, म्हणून मेघ राजाला सुद्धा काळजी वाटली. आपण जर या कार्यक्रमाची नासडा केला तर आपल्याला पाप लागल, म्हणून कीर्तन सुरू झाल्यापासून पावसाने उघड दिली. बरं महाराज, खरं सांगतो. अगोदर पाऊस येऊन गेला म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे, पाहण्यासाठी येऊन गेला, पाहणी करण्यासाठी येऊन गेला. बरोबर रामकृष्ण हरी सुरू झाल्यावर पाऊस उघडला. याच्यापेक्षा दुसरा काय चमत्कार पाहिजेत महाराज. खरं सांगतो, ज्ञानोबरायच्या प्रस्थानच्या आदल्या दिवशी आळंदीला 18 वर्षात एवढा पाणी नाही आला, एवढा पाऊस पडला, महापूर आला. काय सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना वाटलं होतं, कारण दोन्ही पुलं तुटून गेले होते, त्याचे जे ब्रॅकेट्स लावलेले होते सगळे तुटलेले होते. पालखी न्यायची कशी, सगळ्या मोठा संभ्रम होता. पण खरं सांगू का, ज्ञानोबरायांनी बरोबर मेघराजाला काय केली, आज्ञा केली, बाबा सगळा महाराष्ट्रातून वारकरी आळंदीला येतोय आणि तू जर गरजला तर माझ्या वारकऱ्यांचं प्रस्थान होणार नाही. बरोबर प्रस्थानच्या दिवशी पाणी ओसरलं आणि ज्ञानोबरायची पालखी सुद्धा आळंदीतून आनंदाने गेली. भगवंताला माना न माना, या गोष्टी तुम्हाला मानावंच लागल. किती जरी समुद्रात पाणी पडलं तर समुद्राचं पाणी वाढत नाही एक, आणि किती जरी दुष्काळ पडला तरी समुद्रातलं पाणी कमी होत. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि मुंबईतला समुद्र आटला, कधी पाहिलं का तुम्ही? काही गोष्टी तुम्ही माना ना माना आहे. पण या सरगर कुटुंबियांनी अगदी सुंदर नियोजन केलंय. जाता जाता मला तुम्हाला एवढंच सांगायचं, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. हे बघा, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी माझ्या आवडीचं गीत म्हणत असतो, सर्वांना ज्ञात आहे. आई माझी, थोडं विकू दे. मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून हात
आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझे हात जोडून विनंती गड्यांनो, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. एवढं सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं. तुमच्या चारही भावंडाच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि नारदाच्या गादीवर सांगतो, तुमची आई ज्या ठिकाणी असेल ना दगड्यांनो, ती आई ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल, एवढं सुंदर वातावरण पाहत असेल, एवढा पाऊस येतो असताना सुद्धा तुमची लगबग होती की कीर्तन कसं होईल, ही सगळी तळमळ पाहून मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमच्या त्या कार्यक्रमाविषयी असणारा जिव्हाळा प्रेम पाहून तुमच्याही आईच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. एवढं गोड नियोजन या सरगर कुटुंबियांनी केलंय. म्हणून निश्चित या कार्यक्रमातून निश्चित एक प्रत्येकाने आदर्श घेऊन जा. प्रत्येकाने आपल्या मायबापाला जपा गड्यांनो. वर्षश्राद्धाचे कीर्तन, दशक्रिया विधीचे कीर्तन महाराज लोकांचे घर चालाव म्हणून नाही ठेवायचे. कीर्तन नाही ठेवले तरी महाराज लोक जगणारच आहे. कोरोनाच्या काळात कुठं काय चालू होतो, मग का महाराज लोकांनी भाषा थोड्या घेतल्या काही नाही. ज्याच्या पद्धतीनं जो तो जगतच असतो. मग का दशक्रिया विधीला कीर्तन ठेवायचे, का वर्षश्राद्धाला कीर्तन ठेवायचे? अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे गड्यांनो. अरे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले तर तिथल्या काही मोठ्या श्रीमंत लोकांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. लक्ष देऊन कीर्तन आहे का? असे काही मोठे उद्योगपती आहे, असे काही मोठे बिल्डर आहे, असे काही श्रीमंत लोक आहे की त्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण दुर्भाग्य असं आहे की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये. नाही कळलं? चला, आतापर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे. मला नाही वाटत एखाद्या शेतकऱ्यांनी कधी आपल्या मायबापाला वृद्धाश्रम मध्ये टाकला असेल. अरे शेतकरी गरीब असेल गड्यांनो, पण आपल्या मायबापाला तो सांभाळतोय. पण काय झालंय, लोकांना पैसा आला. मी त्या नेरुळला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एका माणसानं माझं कीर्तन घेतलं आणि खूप चांगल्या सोसायटीमध्ये राहत होता तो. त्याचा एक फ्लोअरच होता मोठा, 8,000 स्क्वेअर फूटचा मोठाच्या मोठा फ्लॅट. कमीत कमी 50-60 करोड रुपये त्या फ्लॅटची किंमत होती. गाडी BMW गाडी घेऊन आला. जेवायला बसलो. जेवता मी त्यांना विचारलं, का हो म्हणलं दादा, मुलगी दिसती, मुलगा दिसतोय, नातू दिसतोय, तुमचे आई वडील दिसत नाही. तो मला म्हणे, महाराज आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ती खूप हाय प्रोफेशनल सोसायटी. काय शब्द वापरलाय त्यानं? हाय प्रोफेशनल सोसायटी. आणि आमचे आई वडील खूप गावंढळ असल्यामुळं इथं सगळे फॉरेनर लोक असतात. इथं ते बरोबर वाटत नाही म्हणून त्यांना गावाकडे एक बंगला बांधून दिला आणि तिथं ते राहतात. बसणारी मंडळी, तुमच्या 4 दमडीमुळं, 4 शिक्षणामुळं तुमच्या मायबापाची लाज जर तुम्हाला वाटत असेल तर मी या मताचा महाराज आहे. एवढं शिक्षणच नका घेऊ की तुमच्या मायबापाची तुम्हाला लाज वाटेल, आणि एवढा पैसाच नका कमवू की तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटेल. म्हणून प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. त्या सरगर कुटुंबियांनी अगदी गोड नियोजन केलंय. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असं नियोजन केलं या कार्यक्रमाचं, आमचे माऊली महाराज खंदारे दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे यश दादा आहेत, आमचे गायनाचार्य प्रदीप महाराज बनकरी, सर्व टाळकरी मंडळी, आमचे गजानन महाराज कोरणे यांचे चिरंजीव कृष्णा महाराज दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या भागातील प्रगतशील शेतकरी आमचे बापूराव सूर्यवंशी, डाळिंबाचे खूप चांगले बागायतदार आहेत. या परिसरामध्ये बऱ्याचशा वेळ त्यांच्यामुळे येण्याचा हे होतो, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी, तुम्ही बऱ्याचशा क्षेत्रातली मंडळी आहे. सर्वांचे नावं जरी मला पाठ नसल तर निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.